बापरे, सेकंदाच्या सुखासाठी घेतलेला निर्णय आणि सगळं संपलं. वीरेंद्र असं पीडित वृद्धाचं नाव असून त्यांची ओळख एका डेटिंग ॲपवर बेबी नावाच्या प्रोफाईलशी झाली होती. प्रत्यक्षात ही प्रोफाईल समीर नावाचा तरुण चालवत होता आणि वृद्धाचा विश्वास संपादन करण्यासाठी टोळीतील मुलींशी त्यांचं बोलणंही करून दिलं जात असे. जेव्हा वीरेंद्र पूर्णपणे या जाळ्यात अडकले तेव्हा त्यांना भेटण्याच्या बहाण्यानं एका निर्जन ठिकाणी बोलावण्यात आलं आणि तिथूनच या लूटमारीच्या प्रकाराला सुरुवात झाली. ठरलेल्या योजनेनुसार 17 एप्रिल 2026 रोजी वीरेंद्र भेटायला पोहोचले असता मोनिश नावाच्या आरोपीनं त्यांना आपल्या दुचाकीवर बसवून एका सुनसान फार्म हाऊसवर नेलं. तिथंच आधीच दबा धरून बसलेल्या समीर, अकील, अनस, फरहान आणि फरदीन यांनी वृद्धाला चारी बाजूंनी घेरले. या नराधमांनी केवळ त्यांना घेरलं नाही तर त्यांच्याशी अत्यंत क्रूरपणे मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. या धाकदपटशाच्या जोरावर आरोपींनी त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील साखळी ओरबाडून घेतली. गुन्हेगारांची भूक एवढ्यावरच थांबली नाही, त्यांनी वीरेंद्र यांचा मोबाईल हिसकावून घेत त्यांच्याकडून जबरदस्तीनं फोनपेचा पासवर्ड मिळवला आणि खात्यातून 65,000 रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी 18 एप्रिल रोजी पीडित वृद्धाचा मुलगा यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बिजनौर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6) नुसार गुन्हा दाखल केला आणि तातडीनं तपासाची चक्र फिरवली. सर्व्हिलन्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींचं लोकेशन शोधून काढलं आणि मोनिश, समीर, अकील व अनस या 4 आरोपींना बेड्या ठोकल्या.